लाईव्ह 24 तास. कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय गटांनी मोर्चे बांधणीला वेग दिला असून गोकुळची निवडणूक पुन्हा एकदा प्रतिष्ठेची ठरणार असल्याची चर्चा आहे. यंदाची लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीकडून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे मजबूत मोर्चे बांधणी करत असून महायुतीतील नाराज नेत्यांशीही संपर्क साधत जात असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टीकेनंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याचा परिणाम गोकुळच्या निवडणुकीच्या समीकरणांवर होणार का याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, मंत्री प्रकाश आंबेडकर, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, चंद्रदीप नरके, राजेंद्र येड्रावकर, राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, समरजित घाटगे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचे एक मजबूत पॅनल उभे राहणार का याबाबत उत्सुकता वाढली आहे. यामध्ये चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गोकुळच्या राजकारणातील चित्र आणखी स्पष्ट होणार असून कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील ही प्रतिष्ठेची लढत कोणत्या दिशेने जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान हातोगडे, कोल्हापूर. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.